जगभरात कोरोनाची लाट आली आणि सारं होत्याचं नव्हतं झालं। अनेक जणांना प्राण गमवावे लागले, आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या। म्हणजे विसरायचं म्हटलं तरी तो काळ आपण कोणीच विसरू शकणार नाहीये। या कोरोनाचा प्रसार हा चीनमधून झाला होता। अख्ख्या जगानं चीनमुळे कोरोनासारख्या महामारीला तोंड दिलं, लॉकडाऊन पाहिलं। तेव्हापासूनच कायम चीनकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळलेल्या आहेत। आत्ता कुठे आपण कोरोनाच्या संकटातून सावरत असताना अजून एक बातमी उंबरठ्यावर येऊन ठेपलीये। एक नवा विषाणू जगभर पोचत असल्याच्या बातम्या आता यायला लागल्या आहेत। चीनमध्ये HMPV व्हायरसनं डोकं वर काढलंय आणि या आजाराची साथच चीनमध्ये पसरल्याची माहिती आहे। आता हा व्हायरस भारतातही आलाय। नेमका हा व्हायरस काय, कोविड सारखी परिस्थिती होईल का, काय काळजी घेणं अपेक्षित आहे, या व्हायरसचा धोका किती आहे, लॉकडाऊन लागेल का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेत आणि याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या भागातून करणार आहोत। कोरोनानंतर 5 वर्षांनी चीनमध्ये नवा व्हायरस पसरलाय। चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटॅन्युमा व्हायरस हा वेगाने पसरतोय। संपूर्ण देशातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळते। शिवाय स्मशानभूमीमध्ये सुद्धा मृतदेहांचा खच पडलाय। चीनमध्ये या नवीन व्हायरसमुळे हाहाकार उडालाय। आता चीनमध्ये एखाद्या आजाराची साथ म्हटलं की अख्ख्या जगाला धडकी भरते। हल्ली हे व्हायरस पण ग्लोबल झालेत, म्हणजे एका देशात त्यांचा प्रसार झाला की हळूहळू इतर देशात सुद्धा ते हातपाय पसरायला लागतात। आता भारतात सुद्धा या व्हायरसने प्रवेश केलाय। आतापर्यंत भारतात HMPVच्या 7 रुग्णांची नोंद झाली आहे। यापैकी बेंगलोर, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2 आणि अहमदाबादमध्ये 1 रुग्ण आढळून आलाय। देशातील HMPVचा पहिला रुग्ण हा बेंगलोरमध्ये आढळून आला। 3 वर्षाच्या मुलीला डिसेंबरमध्ये ताप आणि थंडी वाजत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केलं, पण तिला HMPVची लागण झाल्याचं समोर आलं। नंतर एका 8 महिन्याच्या मुलाला याची लागण झाली। या दोन्ही मुलांना यापूर्वी ब्रॉन्कोन्युमोनियाचा त्रास झाला होता आणि त्यांनी परदेशात प्रवासही केला नव्हता। त्यानंतर एका 2 वर्षाच्या मुलाला HMPV झाल्याचं समोर आलं आणि आता नागपूरमध्ये 7 आणि 13 वर्षाच्या 2 मुलांना या व्हायरसची लागण झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा या व्हायरसने आता प्रवेश केलाय। आतापर्यंत 3 राज्यांमध्ये HMPVचे रुग्ण सापडलेत। आता केंद्र सरकारचं म्हणणं आहे की रुग्णांमध्ये वाढ झाली तरी कोविड सारखी परिस्थिती उद्भवणार नाही। केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितलंय की सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये। जागतिक आरोग्य संघटना सुद्धा आता यामध्ये लक्ष घालतीये, एक अहवाल तयार करतीये। पण आता हा व्हायरस काय किंवा त्याची लक्षणं काय आहेत याविषयी सुद्धा आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत, तर ते पाहूया। आता HMPV हा RNA व्हायरस आहे, ज्यामुळे सहसा सर्दीसारखी लक्षणं दिसतात। यामुळे घशात खोकला किंवा घरघर होऊ शकते, वाहणारं नाक किंवा घसा खवखवणं ही लक्षणं दिसू शकतात। थंड हवामानात याचा धोका जास्त असतो। HMPV विषाणू हा खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो। हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो, म्हणजे संसर्गजन्य आहे। संक्रमित व्यक्तीशी हस्तांदोलन करून किंवा विषाणूने संक्रमित झालेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श केला तरी याचा प्रसार होऊ शकतो। संसर्ग झाल्यानंतर 3 ते 5 दिवसात याची लक्षणं दिसायला लागतात। खोकला आणि ताप ही सगळ्यात सामान्य लक्षणे आहे। सुरुवातीला ही लक्षणं सामान्य व्हायरस सारखीच दिसतात, परंतु जर विषाणूचा प्रभाव गंभीर असेल तर न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायटिसचा धोका असू शकतो। आता कोरोना आणि HMPV हे दोन्ही वेगळे आहेत, पण यात काही समान धागे आहेत। दोन्ही व्हायरस प्रामुख्याने श्वसन संस्थेवर परिणाम करतात। दोन्ही व्हायरसची लक्षणं ही साधारणपणे सारखीच आहेत। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना दोन्ही व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे। त्यामुळे हात स्वच्छ ठेवणं, मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचे उपाय यामध्ये सुद्धा आहेत। या व्हायरसचा फैलाव हा चीनमध्ये झाला असला तरीही या व्हायरसचा उगम हा चीनमधला नाहीये। या व्हायरसचा उगम नेदरलँडमध्ये सगळ्यात पहिले झाला होता। साधारणपणे 2001 मध्ये याचा प्रभाव जो होता तो नेदरलँडमध्ये दिसून आला आणि मग काही वर्षांनी युरोप आणि अमेरिकेत सुद्धा याचे रुग्ण सापडायला लागले।
सध्या चीन आणि मलेशियात याचा सर्वाधिक फैलाव झालाय। HMPV व्हायरससाठी अद्याप कोणतीही अँटीव्हायरल औषधं किंवा लस तयार झालेली नाहीये। काळजी करण्यासारखी परिस्थिती नसली तरी कोविडचा अनुभव आपल्या सगळ्यांच्याच गाठीशी आहे। त्यामुळे कोणतीही सामान्य लक्षणं दिसत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण या व्हायरसला हलक्यात घेऊन चालणार नाहीये। कोविड सारख्या महामारीला आपण सगळ्यांनी धीराने तोंड दिलंच आहे। आता या व्हायरसला घाबरून न जाता योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि विश्रांती घ्या आणि बाहेर जाताना मास्कचा वापर मात्र जरूर करा। आजच्या या भागात इथेच थांबते। काहीही घाबरण्याचं कारण नाहीये, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा आकार DG9। नमस्कार।